नमस्कार. आता आपण पाहत आहोत गणेश पुराण अध्याय 30वा आणि ह्या अध्यायामध्ये आहे अहिल्याची कथा. त्याच्या आधीच्या मागच्या अध्यायामध्ये त्या रुक्मांगदाला, ज्याला विनाकारणच त्या ऋषीपत्नीने शाप दिला तुला कुष्ठ होईल म्हणून, आणि त्याचं काही चूक नसताना त्याला कुष्ठरोग होतो आणि मग तो झाडाखालीच एका बसतो तपाला. आणि मग तेव्हा नारद मुनी सांगतात की विदर्भामध्ये कदंब नावाचं एक नगर आहे, तिथं चिंतामणी गजाननाचं असं मंदिर आहे मनोहर, आणि पाण्याचं कुंड आहे, तर तिथे जर स्नान केलं तर तुला यातून मुक्ती होईल. तेव्हा तो नारदांना विचारतो की मला त्या तीर्थाबद्दल तुम्ही अजून माहिती सांगा. आणि इथे हा अध्याय आपण सुरू करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता नारद मुनी सांगतात त्याला, राजपुत्रा ऐक, एक दिवस मी स्वर्गात इंद्राकडे गेलो होतो. तेव्हा इंद्राने माझा सत्कार केला व काही चमत्कार पाहिला असल्यास तो सांगण्याची मला विनंती केली. त्यावर मी म्हटले, इंद्रा, आज मी मृत्यूलोकातून फिरत फिरत गौतम महर्षींच्या आश्रमात गेलो असता आत महर्षी आपल्या पत्नीसह बसले होते. गौतमांची पत्नी अहिल्या ना, तर ती अहिल्या नावाची अशी अतिशय सुंदर अशी स्त्री आहे की तिच्या पुढे उर्वशी, मेनका, इंद्राची इंद्राणी, सावित्री किंवा लक्ष्मी या सगळ्या फिक्या आहेत. या तिच्या पासंगालाही पुरणार नाहीत. तिला पाहून मी सुद्धा अस्वस्थ झालो आहे. आता हे कोणाला सांगितलं? इंद्राला. मग त्यानेच तर ते पुढं तिचं गेला उपभोग घ्यायला गौतमाचं रूप घेऊन. अशी ती कथा आहे पुढे. इंद्रा, खरोखरच ती सौंदर्यवती येथे नाही, म्हणून तुझी अमरावती नगरी ही मला तुच्छ वाटते. ते वर्णन ऐकून इंद्र अस्वस्थ झाला. तो ताबडतोब पृथ्वीवर गेला. गौतम ऋषी स्नानास गेले आहेस असे कळताच त्याने गौतम ऋषींचे रूप घेतले आणि आश्रमात अहिल्याच्या जवळ आला. तो आत जाऊन तिला शय्येवर चलण्याचा आग्रह करू लागला. हे चमत्कारिक वागणे पाहून अहल्या म्हणाली, आपली ही नेहमीची जपजाप्य करण्याची वेळ आहे. ह्या वेळी असे भलत्याच गोष्टी आपण कशा काय बोलता? आता नवऱ्याचं रोजचं हिला माहिती ना, कधी कुठल्या वेळेला काय करणार तो. पण मग ह्याने काय बोलला? गौतमाचं रूप धारण करणारा तो इंद्र तिला म्हणाला, मी रोजच्या प्रमाणे स्नानाला गेलो असता नदीमध्ये एक सुंदर अप्सरा नग्न होऊन स्नान करीत असलेली मला दिसली. मला तिचे उत्तेजक हावभाव पाहून माझ्या अंगात मदनाचा संचार झाला आहे. त्यामुळे मी सरळ तेथून येथे निघून आलो. मी अतिशय कामातुर झालो आहे. आत्ताच्या आत्ता तू माझी इच्छा पूर्ण कर, नाहीतर माझे प्राण काही राहणार नाहीत. आता हे बोलणे ऐकून अहिल्या म्हणाली, महाराज, मी आपल्याला योग्य अशी जप तप होम वगैरे कामे सोडून भलत्याच वेळी आपणास ही इच्छा कशी काय उत्पन्न झाली बरे? मी आपल्याला काय उपदेश देणार? मी आपली धर्मपत्नी असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे वागणे मला आता भागच आहे. असे म्हणून पतीच्या इच्छेप्रमाणे ती त्याच्याशी रममाण झाली. पण इंद्राच्या अंगाला येणाऱ्या सुवासावरून तिच्या लक्षात आले की इंद्राचे कपट कळले. ती म्हणाली, नीचा, माझ्या पतीचे रूप घेऊन तू मला फसवणारा कोण आहेस? हे मला लवकर सांग, नाहीतर माझ्या शापाने मी तुझे भस्म करीन. अहिल्याचे हे संतापाचे भाषण ऐकून इंद्र घाबरला. त्याने आपले मूळ स्वरूप प्रगट केले आणि म्हणाला, मी देवांचा राजा इंद्र आहे. तुझ्या सौंदर्यामुळे मोहित होऊन मी हे काम केले. आता झाली गोष्ट परत येत नाही, तेव्हा तू आता माझ्याबरोबर स्वर्गात चल. हे इंद्राचे उद्धटपणाचे बोलणे ऐकून अहिल्याला राग आला आणि लाजही वाटली. ती शर्मेने म्हणाली, केवढा हा अविचार झाला मूर्खा, तू माझे पातिव्रत्य भ्रष्ट करून आपल्यावरती संकट ओढवून घेतले आहेस. आता याचा परिणाम किती भयंकर होईल माहीत आहे. असे म्हणून ती दुःखाने व्याकुळ होऊन गेली. इथे हा अध्याय समाप्त झाला. ओम गम गणपतये नमः. पुढचा अध्याय 31वा. इंद्राला आणि अहिल्याला शाप मिळालेला आहे. श्री गणेशाय नमः. अहिल्या आणि इंद्र यांचे हे बोलणे चालले आहे. तोच गौतम ऋषी स्नान करून परत आले. रोज नियमाने त्यांची पत्नी पाय धुण्याचे पाणी घेऊन दारात उभी राहावयाची.
परंतु आज ती तेथे दिसली नाही, म्हणून त्याने तिला हाक मारली. त्याला त्याचे बसावयाचे आसन सुद्धा मांडलेले दिसले नाही. कोणाला? गौतम ऋषीला. ती समोर आल्यावर त्याने तिला आसन का मांडले नाही असे विचारल्यावर ती भीतीने थरथर कापू लागली. आपले पातिव्रत्य भ्रष्ट झाले असल्याने पतीकडे डोळे उघडून पाहण्याचा तिला धीर देखील झाला नाही. तिने गौतमाला नमस्कार केला व झालेली हकीकत पूर्ण सांगितली. ती ऐकून गौतम ऋषीला अत्यंत संताप आला व ते रागाने अहिल्याला म्हणाले, तू एवढी पतिव्रता असताना तुला इंद्राचे कपट ओळखता आले नाही? तुझा धिक्कार असो. तू आपल्या शिलापासून भ्रष्ट झालीस, यासाठी तू शिळा होऊन पडशील. भगवान राम जेव्हा येथे येईल तेव्हा त्याच्या पावन स्पर्शाने तुझा उद्धार होईल. आता मला इथं रागच येतो दोघांचा पण, रामाचा पण सीतेवर अन्याय केला म्हणून आणि गौतमाचा पण अहिल्यावर अन्याय केला म्हणून. तिचा काय दोष नाही, काय शाप द्यायचा तो इंद्राला दे ना, तिला कशाला बिचारीला. ही शापवाणी गौतम ऋषीने उच्चारताच अहिल्या शिळा होऊन पडली. ते पाहून इंद्र भीतीने थरथर कापू लागला आणि मांजराचे रूप घेऊन आश्रमातून बाहेर पळून जाऊ लागला. परंतु गौतमाने आपल्या अंतर्ज्ञानाने त्याला ओळखले आणि म्हणाले, अरे दुष्टा, तू सर्व देवांचा राजा आहेस, म्हणून मी तुला शापून भस्म करीत नाही, परंतु या निंद्य कर्माबद्दल तुला शासन तर केलेच पाहिजे. तुझ्या अंगावर सहस्त्र भगे उत्पन्न होतील. भगे म्हणजे अशी भोकं होतील सगळ्या अंगाला आणि त्यातनं रक्तपू गळेल असं सांगण्याचा अर्थ आहे. मुनींची शापवाणी कानी पडताच आपल्या अंगावर सहस्त्र भगे इंद्राने पाहिले. तो अत्यंत दुःखाने मुनींना म्हणाला, मला आजपर्यंत वृद्ध अशा गुरुनेही पुष्कळ उपदेश केला, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे हे फळ मला मिळाले. आता मला पुन्हा देवांसमोर जाण्यास तोंड राहिले नाही. भगे म्हणजे अशी क्षत पडतात भोकन, त्यातनं रक्तपू गळत राहतं. ज्या मदनाने माझी अशी अवस्था केली त्या मदनाचा धिक्कार असो. मदनाचं काय, तुझं मन तुझ्या ताब्यात नाही. प्राणी जे जे शुभ कार्य करतात त्या त्या कर्माचे बरे वाईट फळ त्यांना भोगल्याशिवाय सुटत नाही. असे म्हणून इंद्राने इंद्रगोप कीटकाचे रूप घेतले आणि तो कमळाच्या देठामध्ये लपून बसला. इथे हा अध्याय समाप्त केलेला आहे. ओम गम गणपतये नमः. याच्या पुढील अध्याय आहे 32. श्री गणेशाय नमः. इंद्र कमळाच्या देठात लपून बसला आहे हे मला समजले, म्हणून मी अमरावतीस गेलो व बृहस्पती वगैरे इतर देवांना हे वर्तमान सांगितले. ते ऐकून सर्व देव मोठ्या काळजीत पडलेले आहेत. आता हे भृगु ऋषी सांगत आहेत. कुणाला? पहिला आपला सोमकांत राजा, त्याला सांगत आहेत. त्यानंतर ते सर्व देव गौतमापाशी येऊन त्याची प्रार्थना करू लागले. अहो ऋषीवर्य, आपल्या सामर्थ्याचे वर्णन करण्यास आम्ही सर्व देव समर्थ नाही, तसेच तुमच्या सामर्थ्याचे वर्णन करण्यास कुणीही समर्थ नाही. तुमच्यासारख्या ऋषींची शक्ती अपार असते. कोणी प्रातःकाळी धान्य पेरून मध्यान्हकाळी उगवत्या धान्याची संध्याकाळी मळणी करतात. अगस्तीने एका आचमनात समुद्राचे प्राशन केले आहे. म्हणजे ऋषीमुनींचं हे सांगितलेलं आहे की किती सामर्थ्य तपाच्या बळावर त्यांच्याकडे असतं. आपले दर्शन किंवा भाषणही सर्व पापांचा नाश करते. हे मुनिवर्या, इंद्रालाही आम्ही सर्वजण आपली क्षमा मागण्यास आलेलो आहोत इंद्रासाठी. तरी इंद्रा क्षमा करून आपण आमची इच्छा पूर्ण करा. हे ऐकून गौतम ऋषी म्हणाले, कपटी, दुर्वर्तनी, दुष्ट आणि अविचारी अशा इंद्राने माझा मोठा अपराध केला आहे. तथापि देवादिदेव जो गजानन त्याची तपश्चर्या केल्यास त्याचा उद्धार होईल. मी त्या गजाननाला प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र तुम्हाला सांगतो. या मंत्राचा उपदेश तुम्ही इंद्राला करा, म्हणजे गजाननाच्या कृपादृष्टीने तो शापमुक्त होईल. माझा शाप कधीच खोटा होणार नाही, परंतु सध्या त्याच्या अंगावर जी भगे आहेत त्याऐवजी त्याला तेथे अनेक नेत्र येतील, त्यामुळे त्याला लोक सहस्त्राक्ष असे म्हणतील. हे ऐकून देवांचे समाधान झाले. नंतर ते तेथून गौतमाला नमस्कार करून इंद्राकडे गेले. म्हणजे त्याचा फायदाच झाला ना, सगळ्या अंगाला हजारो डोळे झाले, मग त्या डोळ्यांना त्याला चारी बाजूला लक्ष ठेवता येऊ लागलं. अशी परिस्थिती झालेली आहे त्याची.
पण पुढे आता गजाननाची तपश्चर्या करून काय होते ते आपण पुढील अध्यायात पाहूया. इथे हा अध्याय समाप्त होत आहे. ओम गम गणपतये नमः. आता अध्याय 33वा इंद्राची सुटका. श्री गणेशाय नमः. देवांनी इंद्राला कमळाच्या देठाकडे जाऊन गौतम तुला प्रसन्न झाला आहे असे सांगितल्यावर इंद्र त्यातून बाहेर आला. त्यावेळी त्याच्या अंगाला इतकी दुर्गंधी सुटली होती की देवांना आपले नाक दाबूनच त्याला नमस्कार करावा लागला. त्याने इंद्राला स्नान करून प्राणायाम करावयास सांगितले. इंद्राने इतके केल्यावर बृहस्पतीने त्याला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला. ओम गम गणपतये नमः हाच तो मंत्र. त्या मंत्राच्या प्रभावात इंद्राला सहस्त्रनेत्र असलेला असा दिव्य देह प्राप्त झाला. इंद्रदेवांना म्हणाला, देव हो, मी जे पापकर्म केले होते त्याचे फळ मला मिळाले आहे. परस्त्रीशी गमन करणारा केवढाही शूर असो त्याला आपल्या पापाचे फळ भोगल्या वाचून सुटत नाही. आणि नुसतं गमन नाही तर त्या बाईपासून लपून कपट करून गमन केलेलं आहे. हे असे आदिदेव गजाननाच्या मंत्राचे सामर्थ्य किती आहे हे तुम्हास प्रत्ययास आले. त्या महातपस्वी गौतम ऋषींनी माझे भस्म केले नाही आणि तुम्हाला माझ्या उद्धाराचा उपाय सांगितला, म्हणूनच मला हे सहस्त्रनेत्रयुक्त शरीर प्राप्त झालेले आहे. श्री गणेशाय नमः. आपले कुरूप रूप जाऊन उत्तम रूप प्राप्त झालेले पाहून इंद्राची गजाननावर दृढभक्ती जडली. त्याने वृक्षाखाली आसन घालून एकाग्र चित्ताने षडाक्षर मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. 1000 वर्ष तप केल्यावर त्याच्या अंगावर वारुळे जमली. त्याची उग्र तपश्चर्या पाहून श्री गणेश त्याला प्रसन्न झाले आणि अग्नीला आणि सूर्याला मागे टाकणारे असे तेज घेऊन ते इंद्रापुढे उभे राहिले. त्या तेजाने इंद्राचे सहस्त्र नेत्र दिपून गेले आणि तो भयभीत झाला. तेव्हा गजानन त्याला म्हणाला, इंद्रा भिवू नको. तू ज्याची आराधना करीत आहेस तोच मी तुला प्रसन्न झालो आहे. तर तू पाहिजे तो वर आता मागून घे. ती गजाननाची वाणी ऐकून इंद्राची भीती नष्ट झाली. त्याने आपले नेत्र उघडून गजाननाचे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे देवादिदेवा, तुझे वर्णन करण्याचे मला सामर्थ्य नाही. तू स्वतः निराकार असून या संपूर्ण विश्वाचा आधार आहेस. तू नित्य ज्ञानाने युक्त असल्याने सदोदित आनंदाचा उपभोग घेत असशील. घोर तपश्चर्या करून सनकादिकांनाही तुझे ज्ञान झाले नाही, परंतु तुझ्या षडाक्षर मंत्राच्या प्रभावाने मला मात्र तुझे प्रत्यक्ष दर्शन झाले. हे गजानना, मला तुझे कधीही विस्मरण होऊ नये असा वर मला द्या. या कदंब वृक्षाखाली मी आपली तपश्चर्या केली आहे, म्हणून येथे एक मोठे सुंदर नगर निर्माण करून त्यास कदंब नगर असे नाव ठेवावे. तुझी तपश्चर्या करण्याच्या पूर्वी मी ज्या सरोवरात स्नान केले त्या सरोवराला चिंतामणी सरोवर असे तुझे नाव द्यावे. जो या सरोवरात स्नान करून दानधर्म करील त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण व्हाव्यात. गजानन म्हणाले, इंद्रा, तुझी ही इच्छा सुफल होईल. याशिवाय मी आणखीन तुला एक वर देतो. ज्या ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्या त्यावेळी तू माझी प्रार्थना कर, म्हणजे मी तुला दर्शन देऊन त्या संकटापासून मुक्त करेन. याप्रमाणे गजाननाने इंद्राला वर दिल्यावर इंद्राने स्वर्गातून गंगा आणली व गजाननास गंगाजलाचे स्नान घालून गणपरिवारासह त्याचे यथासांग पूजन केले. गणपती अंतर्धान पावल्यावर त्या ठिकाणी स्फटिकाच्या सुंदर गणेश मूर्तीची इंद्राने स्थापना केली व तो स्वर्गलोकी गेला. याप्रमाणे या चिंतामणी सरोवराचे महात्म्य आहे. हे रुक्मांगदा, तू या सरोवरात स्नान केल्यास तुझे ते कुष्ठ नाहीसे होऊन इंद्राप्रमाणे तुला दिव्य देह प्राप्त होईल. इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. पुढील अध्याय 35 आहे. यामध्ये रुक्मांगदाचा उद्धार झाला आहे. ज्या रुक्मांगदाला ऋषीच्या पत्नीने शाप दिल्यामुळे अंगाला कुष्ठ झाला होता तो हा राजपुत्र रुक्मांगद, भीमाचा मुलगा, भीमराजाचा. त्याला आता उद्धार झाला कसा ते पाहूया. याप्रमाणे रुक्मांगदाला उपदेश करून नारद निघून गेला. इतक्यात रुक्मांगदाचा शोध घेत त्याचे सैन्य त्याच्यापाशी आले. सैनिकांना आपल्या स्वामीची भेट झाल्याचा आनंद झाला.
परंतु त्यांच्या सर्व अंगावर कुष्ठ पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांचे पूर्वीचे सौंदर्य हे नष्ट झाले होते. त्यांनी त्याला कुष्ठ होण्याचे कारण विचारले. त्यावेळी राजपुत्राने झालेली सर्व हकीकत आपल्या सैनिकांना सांगितली. तो त्यांना म्हणाला, नारदाने सांगितल्याप्रमाणे मी आता कदंब नगरातील चिंतामणी तीर्थावरती जाणार आहे. जर तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला. चिंतामणी सरोवरात आपण स्नान करून पवित्र होऊ आणि नंतर पुन्हा आपल्या नगरीत जाऊ. तेव्हा राजाच्या बरोबर सगळी प्रजा पण जात होती. इवन राजाबरोबर त्याचे प्रधान वानप्रस्थ आश्रमालाही जात होते. आपण बघितलं आत्ताच्या कथामध्ये. आणखीन तपश्चर्येलाही राजासाठी बसत होते. रुक्मांगदाच्या या बोलण्याने सर्वांना मोठा आनंद झाला. ते त्याच्याबरोबर चिंतामणी तीर्थास आले. त्या तीर्थामध्ये स्नान केल्याबरोबर रुक्मांगदाच्या अंगावरील सर्व कुष्ठ जाऊन त्याची काया सुंदर झाली. त्याचे बरोबरच्या सैनिकांनीही त्या ठिकाणी स्नान केले. त्यांनाही उत्तम देह प्राप्त झाले. इतक्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी विमाने येऊन गणेशाचे दूत आकाशातून खाली उतरले. रुक्मांगदाने त्यांना प्रणाम करून येण्याचे कारण विचारले. त्यावर ते दूत म्हणाले, रुक्मांगदा, तुझे कल्याण असो. तू या चिंतामणी तीर्थात स्नान करून गजाननाचे मनपूर्वक पूजन केलेस आणि त्यामुळे आता तुझी सर्व पातके नष्ट झाली आहेत. तुझी भक्ती पाहून तुला आमच्या बरोबर ती विमानाने गणेशलोकी नेण्याची आम्हास आज्ञा केली आहे. ते ऐकून रुक्मांगद त्यांना म्हणाला, तुम्ही आणण्यासाठी हे विमान आणले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, परंतु मला इतक्यात आपल्याबरोबर येता येणार नाही, कारण घरी माझी म्हातारी माता पित्रे वाट पाहत असतील. श्री गजाननाची मनोभावे आज पावे तो भक्ती केली आहे, त्यामुळे त्यांचा उद्धार झाल्या वाचून मी कसा येऊ. देवदूत म्हणाले, जशी तुझी इच्छा. तर त्यांच्यासाठी तूच या तीर्थात स्नान कर. त्या स्नानाचे पुण्य त्यांना दे, म्हणजे त्यांचा उद्धार होईल आणि त्यांनाही विमानातून घेऊन जाऊ. ते ऐकून रुक्मांगदाने दर्भाच्या 2 प्रतिमा तयार केल्या. मग आपल्या बघा त्या श्राद्धविधीमध्ये ना दर्भ वापरला जातो, म्हणजे ती एक प्रतिकात्मक आहे, त्या व्यक्तीच्या नावानं तो वापरला जातो. मग त्याने ते 2 तयार केले, प्रतिकात्मक केले. आणि मग काय केलं त्याने, तो त्यांच्या पुढे बसून पुढील मंत्र म्हणू लागला. आणि हे कुशा, तू कुशाचा पुत्र आहेस. तुला ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करताना प्रारंभी निर्माण केलेले आहे. म्हणजे त्या दर्भाला म्हणतो, हा त्याला कुश म्हटलं जातं. लवांकुशाची नावं तशीच ठेवलीत ना. एक ऋषीने 2 भाग 2 बाजूला तोडले आणि हा लव आणि हा कुश. तसं इथं ते त्याला उद्देशून म्हणतोय त्या गवताला, मी तुला स्नान घालतो. त्या स्नानाने ज्यांना उद्देशून मी तुझी प्रतिमा केली त्यांचा उद्धार हो. असा मंत्र म्हणून रुक्मांगदाने पुन्हा त्या तीर्थाचे स्नान केले. त्या स्नानाचे पुण्य आपल्या मातापित्रांना व नगरीतील सर्व प्रजाजनांना अर्पण केले. नंतर दूताच्या आज्ञेने ते सर्व विमानात बसले. ते सर्वजण कौंडिण्य नगरात आले. पुण्यदानाने गजानन प्रसन्न झाला आणि त्याने आणखीन विमाने पाठवून त्याच्या मातापित्याला आणि सर्व प्रजाजनांना आपल्याकडे आणविले. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एकूण आपण 30 ते 35 असे 6 अध्याय इथे पाहिलेले आहेत. ओम गम गणपतये नमः.